आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. महापालिका निवडणुकीचे महायुद्ध. आम्हा पत्रकारांचं खंबीर नेतृत्व, संजयजी भोकरे वस्ताद साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी अनोख्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला जात आहे. आपण पाहू शकत असाल की पाठक अनाथ आश्रम आणि पाठक वृद्धाश्रम या दोन्ही ठिकाणी इथं लागणारे जे काय दैनंदिन जीवनासाठी लागणारे ज्या काय वस्तू आहेत, खाद्याचे जे पदार्थ आहेत, तेल असेल, साबण असेल, अशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी देण्याचा उपक्रम या ठिकाणी संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने आणि डिजिटल मीडिया सांगलीच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आपल्यावर बोलण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य अशा प्रकारे आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा केला. फाटक ट्रस्ट वृद्धाश्रम यांनी आम्हाला या ठिकाणी भेट देण्यास परवानगी दिली, याबद्दल खरंच आपण सुधीर नाईक सरांचे आभारी आहोत. आणि आमच्या संस्थेचे अंबाबाई तालीम संस्थेचे चेअरमन वस्ताद श्री संजय साहेबजी भोकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचा एक विचार की समाजामध्ये सुधारणा होण्यासाठी, त्यांची वृद्धी होण्यासाठी अशा रीतीने वृद्धाश्रम असो, अनाथ आश्रम असो, अशी भेट देऊन त्यांना उत्तेजन द्यावं, हातभार लावावा, ही एक आमची योजना असल्याकारणाने आज आम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहोत. तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी वायफळ पैसा कुठेही खर्च करू नका, जो काय खर्च करायचा आहे तो ज्यांना गरज आहे या गोष्टींची, अशा गोष्टींवर तुम्ही खर्च करा, असं साहेबांचं या ठिकाणी म्हणणं होतं. काय सांगाल तुम्ही? आत्ता सध्या तरी माझं असं मत आहे की वरिष्ठांचा आशीर्वाद हाही तेवढाच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आपली भारतीय संस्कृती आपण जपतो आहे. आणि साहेबांचं पहिल्यापासून मी बघितलेलं आहे की भारतीय संस्कृतीला अतिशय ते महत्त्व देतात. त्याचबरोबर वृद्धांनासुद्धा तितकंच महत्त्व दिलं पाहिजे, त्यांच्या विचारांचा पण सन्मान केला पाहिजे. आणि खरंच आहे, थोडाफार हातभार म्हणूनच आम्ही हा उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवतो आहे. आपल्यावर बोलण्यासाठी अजूनही ते या ठिकाणी डिजिटल मीडियाचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, आजचा हा उपक्रम आहे, काल आपण वृक्षारोपण केलं आणि आज या ठिकाणी वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमला या ठिकाणी आपण संसारोपयोगी साहित्य दिले. वृत्त दैनिकाच्या पत्रकारांचा बुलंद आवाज असणारे आमचे संजय भोकरे साहेब यांचा वाढदिवस साजरा करत असताना खरं म्हणजे सामाजिक भान आणि सामाजिक उपक्रम घेऊनच तुम्ही कोणतेही माझा वाढदिवस सेलिब्रेट करा, अशा सक्त सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं. त्याच अनुषंगाने आज संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि डिजिटल मीडिया महाराष्ट्र राज्याच्या संयुक्त विद्यमानाने आज पाठक अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम या दोन्ही ठिकाणी जीवनावश्यक वस्तू देऊन आम्ही आज त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करत आहोत. आणि संजय भोकरे साहेबांचा आदर्श तर सगळे पत्रकार घेतातच, पण आज त्यांच्या वाढदिवसातून देखील आम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे की आपला वाढदिवस साजरा करत असताना समाज उपयोगी वाढदिवस कसा साजरा करावा, या पद्धतीनं आपण सर्वांनी नक्कीच विचार केला. तुम्ही काय सांगाल, आता आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण सामाजिक हेतू या ठिकाणी डोक्यासमोर ठेवून आपण वाढदिवस साजरा करतो आहे. पुढच्या 2-3 दिवसात नेमकं आपलं डिजिटल मीडियाचं नियोजन कसं असणार आहे? आज बघायला गेलं तर संजय भोकरे साहेबांचा जो वाढदिवस आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळे उपक्रम घेऊन साजरा केला जात आहे. आजचा उपक्रम जो होता तो आम्ही अनाथ आश्रमला लहान मुलांना भेट दिली, तसेच आता वृद्धाश्रमला काही साहित्य घेऊन आम्ही मदतीसाठी आलेलो आहे. ॲक्च्युली ही मदत म्हणता येणार नाही, कारण की हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे की बाबा जे वृद्धाश्रमातले आहेत, अनाथ आश्रमातले आहेत, प्रत्येक नागरिकांचं हे कर्तव्य आहे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आपण पोचलं पाहिजे, असं आमची वरिष्ठांची आधीपासूनच शिकवण आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही आमचे कर्तव्य पार पाडायला इथं आलेलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर असाच पद्धतीने उपक्रम घेऊन वाढदिवस साजरे होत आहेत. तुम्ही काय सांगाल या ठिकाणी? आता 2 ठिकाणी तर आपण केलं आहे, अजूनही काही गावांमध्ये वृक्षारोपणाचं नियोजन आहे, सावळीमध्ये किंवा तालंगमध्ये करायचं नियोजन आहे, काय सांगाल? महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या पत्रकार संघांतर्फे महाराष्ट्रभर आज विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत. लातूर, नांदेड, नंदुरबार अशा प्रत्येक महाराष्ट्राच्या भागामध्ये आज विविध सामाजिक उपक्रमांनी वस्ताद संजयजी भोकरे साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. आज सांगली जिल्ह्यातली सावळी असेल, तानंग असेल या ठिकाणी वृक्षारोपण आणि विविध सामाजिक उपक्रम घेऊन आपण संजयजी भोकरे साहेब यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. आपल्यावर बोलण्यासाठी युवतीच्या प्रदेश अध्यक्षा साठे मॅडम आहेत. मॅडम, तुम्ही काय सांगाल? आता डिजिटल मीडियाचं तुम्हाला युवतीचं प्रदेशाध्यक्षपद आहे, साहेबांचा आज वाढदिवस आहे, मात्र ह्या वाढदिवसाबरोबरही सामाजिक हेतू ठेवून आपण या ठिकाणी काम करत आहोत. पुढच्या काळात आपण कशा प्रकारे काम करणार आहोत? जसं साहेबांचं आहे की डिजिटल मीडिया असू देल, मराठी पत्रकार संघटना असू देल, हे आपण पत्रकार संघटनेसोबत सोशल सर्व्हिस व सोशल कॉजेसकडे पण लक्ष द्यावं. त्या हेतूने आमचे पुढचे उपक्रम पण असेच असतील ज्यांनी आम्ही लोकांसाठी काहीतरी करू शकू, म्हणजे जिथे लोकांना मदत करू शकू. और आम्ही अजून ट्री प्लांटेशनचे इव्हेंट्स ठेवलेले आहेत. इव्हन हॉस्पिटल्समध्ये जाऊन फ्रूट वाटपचे पण इव्हेंट ठेवलेले आहेत. मग या संघटनेच्या तर्फे आम्ही काही ना काहीतरी असे नवीन उपक्रम घेत राहू कंटिन्यू साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. तुम्ही काय सांगाल या ठिकाणी? आपण आपले प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भाऊ भोकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण आता पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाभर काम करतो आहे. आज वाढदिवस आहे, याचबरोबर आपण साहेबांना तर शुभेच्छा देतच आहोत, मात्र कुठेतरी एक सामाजिक चळवळ या ठिकाणी आपल्या संघटनेने उभी केली असं म्हणावं लागेल. नक्कीच. जसं पहिल्यांदाच तुम्ही म्हणालात की आपलं खंबीर नेतृत्व ते आहे, आमच्या पाठीशी सदैव साहेब उभे असतात आणि वस्ताद यांचा आज वाढदिवस आहे. प्रथमतः त्यांना शुभेच्छा. त्यांच्यामार्फत त्यांनी गाईड आम्हाला भरपूर आजपर्यंत केलेलं आहे आणि या संघटनेतर्फे सामाजिक उपक्रम असेल किंवा कोणावर अन्याय होत असेल तर ते रोखणं ही सुद्धा आमची नैतिक जबाबदारी आम्ही मानतो. त्याच पद्धतीनं आज जसं की तुम्ही बघताय की बऱ्याच ठिकाणी फळं वाटप असेल किंवा धान्य वाटप असेल, या गोष्टी तरी करतच आहोत. हे आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणून करतोय असं नाही, ही आमची सामाजिक जबाबदारी आहे आणि ही प्रत्येकाची आहे. यातून प्रत्येकाने धडा घ्यावा आणि साहेबांच्या विचारांना असंच पुढं न्यावं अशी मी अपेक्षा करते. आपण या ठिकाणी पाहतोय की काल आम्ही वृक्षारोपण केलं आणि आज पाटक अनाथ आश्रम आणि पाटक वृद्धाश्रममध्ये हे जे उपयोगी साहित्य आहे ते आम्ही दिलेलं आहे. आणि डिजिटल मीडिया आता फक्त पत्रकारांसाठी नाही तर सामाजिक हेतू ठेवून आणि सर्वसामान्यांनी जे गरजवंत आहेत त्यांच्यासाठी आता डिजिटल मीडिया या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आहे. आणि आमचे सर्वांचे खंबीर नेतृत्व, आमचे मार्गदर्शक संजयजी भोकरे वस्ताद साहेब यांचा वाढदिवस आज आम्ही घरगुती जे साहित्य आहे किंवा जे दैनंदिन जीवनात जे वापरात येतं असे साहित्य देऊन वृक्षारोपण करून वायफळ पैसा कुठेही खर्च न करता या ठिकाणी आज साजरा केला आहे. आणि या ठिकाणी संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि डिजिटल मीडिया मुंबईचे, सांगलीचे आणि प्रदेशचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून हा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला आहे. उद्या आणि परवाही वेगवेगळ्या गावांमध्ये वृक्षारोपणाचं नियोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, मिरज.